पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा कृपाळू सज्जन तुम्ही संत जाण, कृपाळू सज्जन तुम्ही संत जाण, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही दवी पांडुरंगा, किव माझी सांग काकुलती, अनाथ अपराधी पतित गळा, परिपाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, माग माझा हरी उपेक्षिणा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती, विठ्ठल विठ्ठल कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, किंवा माझी सांगा काकुलती, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवै, वेदै सांग पदक्रमोपनिषदै, गायन्ति यं सामगः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, पश्यन्ति यं योगिनो, यस्यां तं न विदुः सुरासुरगणाः, देवाय तस्मै नमः। वंशी विभूषित करा नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फला धरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमो विश्वरूपा विष्णु माय बाबा, नमो विश्वरूपा विष्णु
विद्यांचे अधिकरण कितेची वादू श्रीचरण श्री गुरूंचे सारे तीर्थ धाम आपकी चरणों बोबड्या बोला अज्ञान म्हणोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे काय माझी वाणी माणे काय माझी वाणी मानेल काय माझी वाणी मानेल सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण इको कमी करा आणि हार्मोनियमचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे कसं गोंधळ होणार गोंधळ नका होऊ देऊ आवाज कमी ठेवला माझा तरी चालेल हां इको 2 पॉइंट इको ठेवा गोंधळ नका होऊ देऊ विठ्ठल विठ्ठल सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग धर्मधुरंदर गुणनिधानम तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत चमत्कारांची जन्मभूमी विवेक वृक्षांचे अपूर्व बाग सकल सुखांचा स्त्रोत सिद्धांताचा खजिना नवरसामृत सागर आणि प्रत्यक्ष मोक्ष देवमान्य जनमान्य आणि संतमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आजच्या या दिवसाला साजेल सर्वांना आवडेल आणि सर्वांना कळेल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे तो म्हणजे असा परिहाराकडे ओळण्यापूर्वी माझी सर्व माता मौल्यांना आणि पितावर्गांना हात जोडून विनंती आहे की हा धर्ममंडप आहे या धर्ममंडपामध्ये काही नियम आहेत आणि या धर्ममंडपातला पहिला नियम आहे की आमच्या पंचज्ञानेंद्रियांची पंचकर्मेंद्रियाची म्हणजे आमच्या या देहावसानाची स्थिरता शांतता हा धर्ममंडपातला पहिला नियम आहे म्हणून माझी सर्व श्रोत्यांना हात जोडून विनंती आहे कोणी बडबड करू नका मध्ये कोणी बोलू नका मी समजू शकते की प्रत्येकाला एखाद्याला सवय असते मध्ये बोलण्याची एखाद्याचा स्वभाव असतो परंतु ज्या वेळेला आम्ही देवतत्वाच्या धर्ममंडपामध्ये बसतो त्यावेळेला इथे कोणीही मोठा नसतो आणि इथे कोणीही छोटा नसतो सगळे समान असतात आणि सगळ्यांना एकच नियम असतो की या धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी समाजाचा आदर करायचा नाही कार्यकर्त्यांचा आदर करू नका कीर्तनकाराचा आदर करू नका करू वाटला तर करा करू नाही वाटला तर नका करू परंतु ज्याच्या धर्ममंडपामध्ये आपण बसलोय त्या ईश्वराचा अपमान आपल्याकडून झाला नाही पाहिजे याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे कोणीही बडबड करायची नाही कोणीही बोलायचं नाही आणि 2 तासाचं कीर्तनरूपी पुष्प
आपल्याला परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. म्हणून सगळ्यांनी शांतता राखा आणि सगळ्यांनी आनंदाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे होण्यापूर्वी अल्पसा परिहार नितांत गरजेचा आहे. तो म्हणजे असा: अखिल त्रैलोक्याची कवच कुंडल विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अगदी पवित्र पावन तीर्थक्षेत्र बुरके गाव, या पवित्र ग्रामामध्ये गेल्या 11 वर्षापासून हे आपलं 12वं वर्ष आणि 12व्या वर्षातल्या षष्टम दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. खऱ्या अर्थानं दी जजमेंट सीट ऑफ द श्री ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानोबांच्या गादीवरती उभं राहून अभिमानानं नाही परंतु स्वाभिमानानं जरूर सांगावंसं वाटतं की जो पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातलं प्रत्येक तत्व साधू संतांच्या ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांच्या मांडीवरती वसलेलं प्रत्येक पुणे जिल्ह्यातलं गाव आहे. आणि म्हणून या गावाला लाभलेला विकास, या गावाला लाभलेली स्वच्छता, या गावाला लाभलेलं पांडुरंग परमात्मा असेल, हनुमंतराय असतील, सकल देवतांनी अधिकृत आणि अत्यंत सौंदर्यशील मंदिर, या मंदिराचा परिपूर्ण स्वच्छ सुंदर आणि सौंदर्यशील आवार पाहून माझ्या मुखातून अभिमान नाही परंतु स्वाभिमानाने जरूर काही शब्द ओघळतील. तर त्याला काही औपचारिकता म्हणून समजून घेऊ नका, परंतु आनंद जर वाटला तर नक्कीच ग्रामस्थ मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. परंतु अगोदर ऐका, पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही जर गेलो तर भगवंताची मंदिरं तेवढीच स्वच्छ, तेवढीच विकसित आणि तेवढीच आनंदमय वातावरणामध्ये दिसतात. आणि म्हणून ऋषियों की खदान है, गीता के गुणगान है. लक्ष देऊन ऐका बरं का मी काय बोलतीये. ऋषियों की खदान है, गीता के गुणगान है और सारा पुणे जिल्हा भारत का अभिमान है, भारत का अभिमान. रात्री कीर्तनाची सेवा होती कन्नड तालुक्यामध्ये, परंतु मराठवाडा त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर थोडासा भाग थोडासा कमकुवत असेल, परंतु पुणे जिल्हा हा अतिशय विकसित भाग. मग तो संपत्तीनेच नाही तर तो सत्तेने सुद्धा तेवढाच विकसित आहे, विद्येने सुद्धा तेवढाच विकसित आहे आणि संपत्तीने सुद्धा तेवढाच विकसित आहे. आणि म्हणून आपल्या या पुणे जिल्ह्याला आणि आपल्या या ग्रामाला म्हणजे बुरके गावाला लाभलेलं गुंठा मंत्रीपद, इकडे येताना जेव्हा वातावरण पाहिलं त्यावेळेला मामा एवढा आनंद वाटला. काय रोड, काय रोडवरच्या लाइटिंगी, काय बिल्डिंगी. परंतु या सगळ्या वातावरणामध्ये इथे आल्यानंतर जेव्हा हनुमंतरायांचं प्रांगण, पांडुरंग परमतत्वाचं प्रांगण आणि हा अतिशय सुंदर स्वच्छ आवार पाहिल्यानंतर माझ्या मुखातून फक्त एकच शब्द रत्नावली बाहेर पडते. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, पाहिले, उदंड ऐकिले.
पाहिले, उदंड म्हणजे आम्ही अनंत गावामध्ये गेलो, अनंत गावामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सेवा करण्याचा योग येतो. प्रत्येक गावागावामध्ये मंदिरं पाहिली, जप तप अनुष्ठान सप्ताह पाहिले, परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर या ग्रामामध्ये मंदिरामध्ये असणारी स्वच्छता, मंदिरामध्ये असणारं पावित्र्य हे अतिशय सुयोग्य आहे. आणि अशा या मंगलमय वातावरणामध्ये गेल्या 5 दिवसापासून आज आपल्या कार्यक्रमाचा 6वा दिवस आणि 6व्या दिवशीची सेवा माझ्याकडे आली. मी माझ्या जीवनातलं परम सौभाग्य समजते. खऱ्या अर्थानं हा महिना म्हणजे कार्तिकी महिना आणि कार्तिकी महिन्यामध्ये केलेली धर्मसेवा, देवसेवा, संत सेवा, राष्ट्रसेवा ही ईश्वराला लवकरात लवकर प्राप्त होते आणि त्या प्राप्तीची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून अशा या कार्तिकी स्नानाच्या समाप्ती निमित्तानं अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. खऱ्या अर्थानं कार्तिकी महिन्यामध्ये सेवा करायची म्हटलं तर सगळ्यात जास्त आकळावं लागतं ते पंढरीश पांडुरंग परमतत्वाला. आणि म्हणून आपण अनंत युग, अनंत साधनं आणि अनंत साधनांचे जर आम्ही जपतप अनुष्ठान बघितले तर सगळ्यात श्रेष्ठता, सगळ्यात एका महिन्याला मान्यता दिल्या गेली ते म्हणजे 3 वर्षातून येणारा अधिक मास आणि दरवर्षी येणारा कार्तिक मास. कारण दरवर्षी येणारा जो कार्तिक मास आहे हा कार्तिकी मास म्हणजे पांडुरंग परमतत्वाला उठल्यापासून तर झोपेपर्यंत आकळवण्यासाठी हा अत्यंत सुशोभनीय आणि पावित्र्य कार्तिकी महिना. आणि म्हणून या कार्तिकी महिन्यामध्ये रोज प्रत्येक गावागावामध्ये सकाळी व्यक्ती उठतात, स्नान करतात आणि आपल्या ग्रामदैवतेच्या समोर त्या पांडुरंगाला विनंती करतात की हे प्रभो, उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय, झाला ऋणोदय, झाला ऋणोदय, सरली निद्रेची वेळा, संत साधुनी अवघे झाले की गोळा, सोडा श्रीचा सुख आता पाहू द्या मुखकमळा. झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, संत साधुनी अवघे झाले की गोळा, सोडा श्रीचा सुख आता पाहू द्या मुखकमळा. उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा. कोणी बडबड करू नका, सांगा ना. 12 महिने आम्ही शेतामध्ये काम करतो. 12 महिने एखाद्या व्यक्तीला पहाटे उठायची सवय असते, उठायची सवय नसते. परंतु 12 महिन्यातला जेव्हा कार्तिकी महिना येतो आणि ज्या वेळेला आपल्या गावातल्या मंदिरातून, शेजारच्या गावातल्या मंदिरातून जेव्हा पहाटेच्या वेळेला कानावरती शब्द पडतात, तुम्ही संत माय बाप तीही केले कृपादान, जग जोगी जग जोगी, जागी जागी बोलती, जग जोगी जग जोगी, जागी जागी बोलती, जागता जगदेव राखा काही भाग, अवघा क्षेत्र पाळ, उजावा सकळ. सांगा ना. सकाळी उठल्यानंतर जेव्हा एखादी माऊली अंगण झाडत असते पहाटेच्या 5 वाजता, त्यावेळेला तिचे 12 महिन्यातला प्रत्येक महिना सकाळी उठल्यानंतर घरात काहीतरी कटकटी, काहीतरी टेन्शन, काहीतरी डिप्रेशन, कुठेतरी काहीतरी गेलेलं असतं, आलेलं असतं, काही ना काहीतरी प्रत्येकाच्या पाठीमागे सुखदुःखाचे चढ उतार. परंतु
ज्या वेळेला कार्तिकी महिना येतो आणि कार्तिकी महिन्यामध्ये पहाटेच्या वेळेला जेव्हा ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या सकाळची पहाट होते त्यावेळेला तो आनंद मात्र काही वेगळा असतो. योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ देखीला साजणी देखीला योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ देखीला साजणी देखीला 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 माय देवाचा देव विठ्ठला संदेहानी माले तुझे पण विठ्ठला संदेहानी माले तुझे पण. योगिया दुर्लभ तुम्या देखील साजणी पाहता पाहता मनान पुरे धणी देखिला देखिला माय देवांचा देव. हा जो आनंद आहे हा आनंद फक्त कार्तिकी स्नानालाच प्राप्त होतो. आणि म्हणून कलयुगामध्ये जगद्गुरु तुकोबर यांच्या अंतःकरणामध्ये फार आनंद झाला. महाराज म्हणतात की आत्ताची जी कलयुगातली माता आहे कलयुगातली माता ए बाळांनो नाही नाही आहे तिथेच बसा फक्त गडबड करू नका फक्त गडबड करू नका कोणी सगळ्यांनी शांत बसा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आत्ताची माऊली जेव्हा उठते त्यावेळेला तिच्या हातामध्ये काय असतं सांगा ना बोला ना. तिच्या हातामध्ये काय असतो अँड्रॉइड बोला ना काय असतं. ज्यावेळेस आपल्या घरातल्या सुना सकाळी उठल्याबरोबर लगेच हातामध्ये काय असतं मोबाईल. परंतु ज्या वेळेला पूर्वीच्या माऊल्या उठायच्या त्यावेळेला उठल्याबरोबर आता त्याच्या अगोदरचा जर आम्ही काळ पाहिला गेलो तर सासूरवासिनी उठल्याबरोबर तोंड धुतलं की त्यांचं पहिलं काम असायचं सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. त्याच्यानंतरचा काळ आला मग माऊल्या उठायच्या ज्या वेळेला थोडं आधुनिक युग आलं थोड्याफार वीज यंत्रणा आल्या आणि ज्या वेळेला पीठ दळायला जेव्हा गिरणी आल्या त्यावेळेला सासूरवासिणींचं सकाळी उठल्यानंतरचं काम बदललं. त्या सासूरवासिणी काय करायच्या माहितीये सकाळी उठल्याबरोबर पितावर्ग स्नान करायचे आणि त्यांचं पहिलं कार्य मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि देवघरातली पूजा करायची. आणि माऊल्या हातामध्ये झाडू घ्यायच्या आणि झाडू घेऊन पहाटेच्या वेळेला हातामध्ये कंदील घेऊन ज्या वेळेला वसुदेव यायचे त्यावेळेला त्या वसुदेवांचं दर्शन घेत घेत ती माऊली हातामध्ये झाडू घ्यायची आणि झाडू घेऊन त्या ईश्वराला त्या परमात्म्याला प्रार्थना करायची की हे देवा अरे आमच्या गावामध्ये हा वासुदेव आलाय हातामध्ये कंदील घेऊन आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझा वाचोनी चता धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी अंधळ्या दृष्टी दे
वसुदेव यायचे आणि ते प्रत्येक गावागावामध्ये धर्म जागरण करायचे, धर्माचं जागरण करायचे आणि त्या भावनात्मक दृष्टीने प्रत्येक माऊली हातातला झाडू घेऊन अंगण झाडता झाडता त्या ईश्वराला प्रार्थना करायची की देवा, माझ्या गावामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी, माझ्या गावामध्ये पुनश्च एकदा राजा शिवछत्रपतींचा जन्म होण्यासाठी, माझ्या गावामध्ये पुनश्च एकदा मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, राजमाता पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर जन्माला येण्यासाठी तू काय बनून येणार आहेस सांग ना. माझ्या गावामध्ये तू राम बनून येणार आहेस ना. तू जर माझ्या गावामध्ये राम बनून आलास ना तर एकटा मात्र तू येऊ नको बर का. माझ्या गावामध्ये धर्माचं जागरण करण्यासाठी जेव्हा तू राम बनून येशील त्यावेळेला तुम्ही एकटे यायचं नाही देवा. त्यावेळेला देवाने त्या माऊलीला विचारलं की आई, अगं धर्माचं जागरण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मला जर यायचं असेल तर मी कसं आलं पाहिजे. पूर्वीच्या माऊल्यांची एवढी ताकद होती, एवढं सामर्थ्य होतं की पूर्वीच्या पतिव्रता माऊल्यांबरोबर परमात्मा संवाद करायचे, ईश्वर बोलायचे. त्यावेळेला ती माऊली देवाला म्हणाल की देवा, कार्तिकी महिन्यामध्ये तुला धर्माची स्थापना करण्यासाठी जर आमच्या गावामध्ये यायचं असेल तर तुला कसं यावं लागेल सांगू का. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन गए कभी श्याम बन गए चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन गए कभी श्याम बन गए चले आना प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना. ती माऊली देवाला म्हणतीये की देवा, तुला माझ्या गावामध्ये यायचंय ना धर्माची स्थापना करण्यासाठी, तर तू काय होऊ नये. तुम राम रूप में आना. तुम राम रूप में आना. तुम राम रूप में आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. तुम गणपती रूप में आना. देवा, माझ्या गावची तुला शोभा वाढवायची आहे ना तर तू गणपती रूपाने ये. आम्ही गावामध्ये प्रवेश करत असताना आम्हाला गावाच्या अगदी बरोबरच गणपती बाप्पांचं मंदिर दिसलं. ज्या ग्रामस्थांनी, ज्या सरपंच उपसरपंच असतील, या सर्व मंडळींनी ज्या गणपती बाप्पांचं अतिशय सुंदर अधिष्ठान केलं त्या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. का? कारण पूर्वीच्या माऊल्या म्हणायच्या की देवा, तुम्हाला आमच्या गावचं रक्षण करायचंय ना तर मग तुम्ही कुठल्या रूपाने या. तुम गणपती रूप में आना. परंतु देवा, तुम्ही गणपती होऊन जेव्हा याल ना त्यावेळेला एकटे मात्र येऊ नका. का? रिद्धी साथ लेके सिद्धी हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. जगद्गुरु तुकोबारायांचा जो काळ होता तो काळ एवढा भावपूर्ण होता. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते की कीर्तन ऐकत असताना
आम्हाला भावपूर्ण होणं महत्वाचं आहे. आम्ही कीर्तन ऐकत असताना काहीतरी चाललंय म्हणून ऐकायचं नाही. कीर्तनकार उभा राहिल्यानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता वक्त्याला दिसली पाहिजे. नाहीतर आम्ही असं बसलो की आम्ही काहीतरीच ऐकायला बसलो तर तिथे वक्त्याला कधी प्रसन्नता राहत नाही बोलायला. भावपूर्ण जीवन असेल, भावपूर्ण परमार्थ असेल तर तो परमार्थ ईश्वरापर्यंत रुजू होतो. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा काळ असा होता की महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व हे ईश्वराला वृत्तीने शरण जात होतं. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी समाजातला हा भावपूर्ण विश्वास पाहिला आणि कार्तिकी महिना आला, कार्तिकी महिन्यातली पांडुरंग परमतत्वाची कार्तिकी वारी आली. परंतु जगद्गुरु तुकोबाराय मनामध्ये विचार करतात, ठाईचं बैसोणी करा एक चित्त. अरे पांडुरंग परमतत्वाची कार्तिकी आली आहे आणि त्या कार्तिकीला आज स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी आली की पांडुरंग परमतत्वाचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही ईश्वराला शरण गेलं पाहिजे. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व वारकऱ्यांना पंढरीला जाताना पाहिलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय मनामध्ये विचार करतात की अरे देहू क्षेत्रावरनं पंढरपुराला जा, तिथे पंढरपुरामध्ये वेळ घालवा आणि पंढरपुरावरून पुन्हा देहूला यायचं. म्हणजे प्रवासाच्या वेळेमध्ये एवढा आयुष्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा याच भामचंद्र डोंगरावरती, भंडारा डोंगरावरती, घोराडा डोंगरावरती मी इथेच पांडुरंगाचं नामस्मरण करेल. तुम्ही म्हणाल की का हो, मग तुकोबारायांना पंढरपूरला जाणं अनिवार्य नव्हतं का? जगद्गुरु तुकोबारायांना कार्तिकी यात्रेला पंढरपूरला जाणं नियमामध्ये बसत नव्हतं का? बसत होतं ना. परंतु जो पांडुरंग परमात्माच पंढरपूरचा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये आला असेल तर महाराज म्हणतात की माझा घरचा देव सोडून मी पंढरपूरला कशाला जाईल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय घरातल्या पांडुरंग परमतत्वाच्या सेवेसाठी रत झाले आणि पंढरपुराला कार्तिकी एकादशीला जाणाऱ्या साधू संतांना जगद्गुरु तुकोबारायांनी नमस्कार केला, प्रणाम केला, वंदना केली. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या साधू संतांना म्हणतात की आपण पंढरपूरला निघालात. त्यावेळेला सगळे वारकरी म्हणाले, होय तुकोबा, आम्ही पंढरपुराला निघालो. तुकोबाराय म्हणतात की मला येण्याची फार इच्छा आहे, परंतु मी जर पंढरपुराला तिकडे आलो तर माझ्या घरामध्ये स्थापित झालेला पंढरीचा पांडुरंग परमात्मा उपाशी राहील. म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कार्तिकी स्नानाला, कार्तिकी महिन्यामध्ये कार्तिकी एकादशीला तुम्ही पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालात ना, तर माझं छोटंसं पत्र, माझं छोटीशी आठवण, माझी छोटीशी भेट ही तुम्ही देवाकडे घेऊन जा. अभंगाचं पहिलं कृपाळू सजना
कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की कर्म तत्वामध्ये आम्ही जेव्हा जगतो ना, त्यावेळेला आम्ही प्रत्येक तीर्थाला गेलंच पाहिजे असं नाहीये. आम्हाला जर समोरच्या व्यक्तीतल्या हृदयामध्ये जर आम्हाला देव पाहता येत नाही, तर संत तत्वांनी आणि शास्त्र तत्वांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कितीही तीर्थाला गेलो तरी आम्हाला त्या तीर्थाची फलश्रुती मिळणार नाही. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये तत्वज्ञानापेक्षा भावनेला जास्त प्राधान्य दिल्या गेलं. भावनेला. आम्ही पांडुरंग परमतत्वाच्या मंदिरामध्ये बसलोय, आम्ही हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये बसलोय, आम्ही कीर्तनामध्ये बसलोय, आम्ही इथे कीर्तन चालू आहे, कीर्तन ऐकतोय, कीर्तनकार बोलतात, आम्ही कीर्तन ऐकतोय. परंतु कीर्तन ऐकत असताना आमच्या मनामध्ये तर्क, कुतर्क, संशय, विपर्यास, द्वेष, मत्सर, निंदा, नालस्ती, कोण कसा आहे, कोण काय करतंय, कोण किती बडवा वगैरे वगैरे वगैरे, हे जर तत्व आमच्या मनामध्ये असेल ना, तर महाराज म्हणतात की आम्ही असे हजारो कीर्तन ऐकले तरी आमचा उद्धार होणार नाही. एका गावामध्ये सेवेला जाण्याचा योग आला. 78 वर्ष झाले होते त्या गावामध्ये सप्ताह होऊन. कीर्तन सुरू झालं. काही कीर्तनामध्ये नियमांचा भंग झाला, साहजिक आहे. कीर्तनाला येणारा प्रत्येक श्रोता हा सुज्ञ असतो असं नाहीये. कोणाला कीर्तनामध्ये थोतांड गप्पा गोष्टी ऐकायला आवडतात, बरोबर ना? ऐकताय का? कोणाला कीर्तनामध्ये काय ऐकायला आवडतं? सासू सुनेच्या गप्पा गोष्टी. कोणाला कीर्तनामध्ये ऐकायला काय आवडतं? कोणाला गाणं ऐकायला आवडतं. कोणी संगीत प्रेमी असतात की गाणं आम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे, आम्हाला महाराजांच्या चाली ऐकायला. कोणी संगीत प्रेमी असतात. कोणाला वाटतं महाराजांनी आम्हाला फार हसवावं. परंतु हजारो व्यक्तींमध्ये असे काहीतरी सुज्ञ व्यक्ती असतात की त्यांना असं वाटतं की महाराज गावामध्ये आलेत म्हणजे 2 तास जेव्हा महाराजांनी वक्तृत्व केलं ना, तर 2 तासाच्या वक्तृत्वामध्ये 2 तासाच्या हजारो शब्दातून आम्हाला 10 जरी शब्द आम्हाला आचरायला मिळाले तरी आमचा सप्ताह सार्थक झाला. लक्षात येतंय का मी काय बोलतेय ते? परमार्थ हा आवडीचा नसला पाहिजे की मला काय आवडतंय हे महत्वाचं नाहीये. तुम्हाला काय आवडतंय हे शास्त्राला मान्य नाहीये. शास्त्राला काय आवडतंय हे आपल्याला मान्य करावं लागेल, बरोबर ना? मंदिरामध्ये बसल्यानंतर मला कसं बसायचंय ही तुमची आवड इथे जमणार नाही. शास्त्राने जे नियम सांगितलेत ते तुम्हाला आवडून घ्यावे लागतील. आणि म्हणून अध्यात्म, परमार्थ हा विषय असा लौकिक नाहीये. बसलं म्हणून बसायचं, उठलं म्हणून उठायचं, काहीतरी ऐकायला येतंय ना म्हणून ऐकायचं नाही. शास्त्रकारांनी आम्हाला सांगितलं की इथे नांदतो फक्त भावविश्व, इथे नांदतो फक्त वृत्तीचा विचार. तुम्ही कोण आहात याला महत्व नाहीये परमार्थामध्ये. आणि त्या ईश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही कसे आहात याला जास्त महत्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे देवा, मला तुझ्याकडे येण्याची गरज नाहीये. आम्ही आळंदी पंढरीची वारी करतो. हजारो व्यक्ती आळंदी पंढरीच्या पायी वारीला जातात. परंतु कोणी फुकट चहा प्यायला जातं, कोणी फक्त पिशवी भरून बिस्किट कशी जमा होतील, पिशवी भरून गुडदाणी कशी जमा होईल, पिशवी भरून आम्हाला फुकटचं घरामध्ये लेकरं बाळं खायला देत नाही म्हणून चला पंक्तीचं जेवण. कोणाच्या काय वृत्त्या, कोणाची काय मनस्थिती. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ही साधना करून जर तुमच्या वृत्तीमध्ये बदल होत नसेल तर महाराज म्हणतात की अशा तुम्ही हजारो पंढरीच्या वाऱ्या केल्या तरी सुद्धा आम्ही सार्थकी लागू शकत नाही. एक छोटंसं तत्व मी तुम्हाला सांगू का? गेले 2 वर्ष आपल्या भारतीय संस्कृतीचे, संविधानाचे मंदिरं बंद होते. कोण काय अर्थ लावतं, कोण काय अर्थ लावतं, कोण काय अर्थ लावतं. परंतु मी या विषयाला एक अर्थ लावेल
की समाजातलं पाप वाढलेलं होतं, समाजातलं इतकं पाप वाढलं होतं, इतकं पाप वाढलं होतं, एवढा अधर्म मातला होता की स्वतः देवानेच आपलं देऊळ बंद केलं की आता तू माझ्याजवळ येण्याच्या लायकीचा राहिला नाहीस, तू मला शिवू नको. का? कारण आपल्या अंतःकरणामध्ये तर्क आहे, आपल्या अंतःकरणामध्ये कुतर्क आहे, आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, आपल्या अंतःकरणामध्ये मत्सर आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा मला तुझ्याकडे यायचंय रे, परंतु मला शरीराने नाही, मला वृत्तीने तुझ्याकडे यायचंय. आणि म्हणून उत्तर भारतातल्या एका संतांनी ज्या वेळेला वृंदावनाची, काशीची, हरिद्वारची तीर्थयात्रा करायला सांगितली त्यावेळेला ती शरीराने करावीच, त्याच्यामध्ये संशय नाही आहे. परंतु शरीर तिकडे आणि मन जर संसारामध्ये असेल तर तीर्थयात्रा घडत नाही. परंतु शरीर इथे आणि वृत्ती जर पंढरपुराला असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तिथे आमची वारी घडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व वारकऱ्यांना हात जोडले आणि हात जोडून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. मजरंगाची विनंती, मजरंगाची विनंती, करजोडी तो करते काळी, करजोडी तो करते काळी. मजरंगाची विनंती, मजरंगाची विनंती, करजोडी तो करते काळी, करजोडी तो करते काळी. वचन ऐका कमलापती हा वृत्तीचा विषय आहे बर का. लक्षात येते ना मी काय बोलतीये. जगद्गुरु तुकोबाराय हे जे बोलतात ते अंतःकरणातले भाव बोलतात. आणि म्हणून कौन कहते हैं भगवान आते नहीं, मीरा की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. आम्ही म्हणतो देव ऐकतो का हो? परंतु देवाने आमचं ऐकावं यासाठी आम्ही कधी जीवनामध्ये मीराबाई झालो? आम्ही कधी जीवनामध्ये मुक्ताबाई झालो? कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जशोदा की तरह तुम सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा ज्या प्रकारे मीराबाईंनी आपल्याला कीर्तनामध्ये बोलावलं, ज्या प्रकारे त्रेतायुगामध्ये शबरीने आपल्याला बोरं खाऊ घातली, त्याच प्रकारे वचन ऐका कमलापती, मजरंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी. मी आपणाला हात जोडलेत, देहूमध्ये राहूनच हात जोडलेत, परंतु माझ्या वृत्तीचा जो काही निरोप आहे देवा, तो निरोप मी कोणाजवळ पाठवलाय? माझ्या मायबापी संतांजवळ. आणि मग हे संत नेमके कोण आहेत, कसे आहेत? तर त्या संतांचा परिहार देत असताना महाराजांनी अतिशय सुंदर परिहार दिला. कृपाळू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा कार्तिकी एकादशीचा माझा निरोप घेऊन जे यायला लागलेत, जे साधू संत मायबापी यायला लागलेत, ते कसे आहेत? फक्त अंगावरती वस्त्र परिधान करून आलेत का? तर नाही. ज्ञानोबाराय आदी करून जे संत महात्म्य आहेत ते संत महात्म्य अत्यंत कृपाळू आहेत. कसे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,